नमस्कार. आज महाराष्ट्रामधलं दृश्य आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. कुणी रडतंय, कुणी आत्मदहनाचा प्रयत्न करतंय, कुणी उपोषणाला बसतंय. हे चित्र पाहून आनंद झाला आणि दुःखही झालं. तर आनंद का झाला ते या ठिकाणी सांगतोय की ही सगळी जण या महाराष्ट्राचा विकास व्हावा, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, महाराष्ट्राचा भरभरून विकास व्हावा याच्यासाठी प्रयत्न करणारे ती लोक होते. म्हणून या ठिकाणी आनंद झाला की म्हणजे महाराष्ट्राला भरभराट आणण्यासाठीच ही लोक धडपड करतायत. काय स्वार्थ आहे त्यांचा? ते बिचारा त्यांचं स्वप्न आहे की ते ज्या महानगरपालिकेमध्ये उभं म्हणजे ज्या महानगरपालिकेमध्ये त्यांना उभं राहण्याची इच्छा आहे त्या महानगरपालिकेचा त्यांना विकास करायचा आहे, म्हणजेच महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. हे बघून या ठिकाणी आनंद झाला आणि दुःख या गोष्टीचं झालंय. त्यांच्या चेहऱ्याकडे या ठिकाणी बघितलं तर त्यांचे चेहरे बघावे वाटत नाहीत. एवढं दुःख या ठिकाणी, त्यांचं दुःख म्हणजे आपण पाहू शकत नाही. मला दुपारी मी जेवण नाही केलं, त्यांचे या सगळ्या जणांचं ते नाटक पाहिलं आणि खरंच नाटक म्हणतोय मी त्यांना, त्यांचं ते सगळं एकंदरीत ते पाहिलं आणि खरंच अंतःकरणातनं दुःख झालं की अरे बाबा 18 वर्ष 20 वर्ष या पक्षासाठी कार्य करायचं. बरं, एकाच पक्षाचं नाहीये, हे सगळ्याच पक्षाचं आहे. म्हणजे एवढे अपार कष्ट करायचे, सतरांज्या उचलायच्या, पक्षासाठी दिवसरात्र झटायचं, स्वतःच्या लेकरा बाळांचा विचार करायचा नाही, त्यानंतर स्वतःच्या आरोग्याचा विचार करायचा नाही आणि ह्या म्हणजे स्वतःचं ऑपरेशन झालेलं असलं तरी सुद्धा साहेबांचा प्रचार करायचा, पक्षाला मोठं करायचं, एवढं करत असून सुद्धा मात्र ऐन वेळेला पक्षाकडनं तिकीट भेटत नाही. ते तिकीट मात्र दुसऱ्या कोणात तरी व्यक्तीला जातं. हे बघून हे त्यांचं पाहिलं आणि या ठिकाणी मात्र मला दुःख झालं. कारण पहा ना किती त्यांचं दुःख कोणी जाणून घ्यायचं, त्यांचं दुःख जाणून घ्यायला तर कुणीतरी पाहिजे ना. तर त्याच कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे की जेव्हा या महाराष्ट्रामध्ये एखाद्या चिमुरडीवरती अन्याय अत्याचार होतो, एखाद्या माता भगिनीवरती आमच्या बलात्कार होतो, त्यावेळेस त्यांच्या घरच्यांच्या अंतःकरणाला काय वाटत असेल, त्यांचं दुःख केवढं मोठं असेल. ते दुःख तुमच्या दुःखापेक्षा कितीतरी मोठं आहे. तुम्ही आज जे रडलात ना, कधीतरी ज्या कुटुंबावरती अन्याय अत्याचार झालाय त्यांच्या घरी कधीतरी गेलात का? त्यांचं दुःख कधीतरी पाहिलंय का? त्यांचं दुःख तुमच्या दुःखापेक्षा कितीतरी पटीनं मोठं आहे, परंतु ते छातीवरती दगड ठेवून या ठिकाणी त्यांचं जीवन जगतायत आणि न्याय व्यवस्थेवर त्यांचा विश्वास आहे म्हणून या ठिकाणी न्यायासाठी या ठिकाणी ते वाट बघतायत. मग मला सांगा, जर तुमचे नेते, तुमचा पक्ष तुमचा होऊ शकला नाही तर आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचा काय होणार आहे? तुम्ही आमच्यासोबत भांडलात, आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेसोबत भांडलात, तुमच्या साहेबांच्या पोस्ट टाकण्यासाठी या ठिकाणी तुम्ही रात्रंदिवस काबाड कष्ट केले. मग तुमचा पक्ष जर तुमचा होऊ शकला नाही तर या सर्वसामान्य जनतेचा काय होणार आहे? त्यामुळं तुम्हाला सांगणं आहे, तुमच्यापेक्षा कितीतरी दुःख या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे आणि ते मात्र या ठिकाणी तुम्ही समजू शकला नाहीत. मात्र आज मात्र या ठिकाणी तुम्हाला त्रास होतोय, आज मात्र या ठिकाणी तुम्हाला यातना होत आहेत. मग कधीतरी या सर्वसामान्य जनतेच्या सुद्धा यातना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांनी कोणापाशी मांडायचं दुःख, त्यांनी कोणापाशी त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या कोणापाशी मांडायच्या. त्यामुळे एकीकडून आनंद झालाय, एकीकडून दुःख झालंय. आनंद तुम्हाला सांगितलाय की हे सगळे विकास करण्यासाठी, या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी, त्या प्रभागाचा विकास करण्यासाठी या ठिकाणी एवढे सारे लोक तयार झालेत, एवढे सारे नेते तयार झालेत. हे बघून या ठिकाणी आनंद झाला आणि दुःख का झालं ते तुम्हाला सांगितलंच आहे. मग मला हे सांगायचं आहे की बाबांनो, जर तुम्हाला जसं दुःख होतं ना तसं सर्वसामान्य जनतेला सुद्धा या ठिकाणी दुःख होतं. तुम्ही तुमचं दुःख तुमच्या साहेबाचे पाय धरून या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु या सर्वसामान्य जनतेने पाय कोणाचे धरायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हे काही राहिले नाही आता. निष्ठा बिष्ठा सब विचारधारा हे सगळं आता बाजूला झालंय. जिसके पास चिल्लर उसको तिकीट ही थोडीसार भावना आहे आणि एका पक्षाबद्दल बोलत नाही, हे सगळ्याच पक्षाच्या बाबतीत या ठिकाणी लागू होतंय. त्यामुळे निष्ठा, पक्षनिष्ठा, विचारधारा, राजकारण, समाजकारण हे चढ बाजूला आणि एक नंबरला चिल्लर ह्याच हिशोबामध्ये आहे. तू तसा थांबतो. धन्यवाद. आणि तुम्हाला विनंती आहे, खचून जाऊ नका. तुम्हाला वाटतंय ना जनता माझ्या पाठीमागे आहे, तिकीट मलाच मिळायला पाहिजे होतं, बिंदासपणे या ठिकाणी अपक्षपणे फॉर्म भरायचा. जनता जर या ठिकाणी तुम्हाला जर तेवढा जर कॉन्फिडन्स असेल की जनता पाठीमागे आहे तर अपक्षपणे बिंदास या ठिकाणी फॉर्म भरून तुम्ही निवडणूक लढू शकतात आणि जिंकून सुद्धा येऊ शकतात. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.